गोंदियाच्या फुलचूर वासियांची 14 वर्षांची प्रतीक्षा आता संपलेली आहे। लवकरच फुलचूर इथं नगरपंचायत होणार आहे। गेल्या 14 वर्षांपासून वाशी संघर्ष समितीच्या वतीनं नगरपंचायतीसाठी लढा सुरू होता। या लढ्याला अखेर यश आलं। विक्रमगडमध्ये 5 वर्षांपूर्वी 30 लाख खर्च करून शवविच्छेदन गृह बांधण्यात आलं होतं। दरम्यान हे शवविच्छेदन गृह विविध समस्यांमुळे धूळखात पडून आहे। शवविच्छेदन गृहात शवपेटी उपलब्ध नाहीये आणि पाण्याचाही अभाव आहे। या ठिकाणी सोयी सुविधा पुरवण्यात याव्या अशी मागणी केली जाते। नंदुरबारमधील कोळदा खेतिया रस्ता 500 कोटी खर्च करून बांधला जातोय। दरम्यान या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं केल्याचं समोर आलंय। अनेक ठिकाणी रस्त्याला मोठे तडे गेलेत, भेगा पडलेल्या आहेत, त्यामुळे प्रशासनावर डागडुजी करण्याची वेळ आली। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा आहे, तर संध्याकाळच्या वेळी हलक्या पावसाची शक्यता आहे। हवामानातील हा बदल 5 मार्चपर्यंत असण्याची शक्यता आहे। स्त्रीवर अत्याचार करणे म्हणजे भारत मातेवर अत्याचार करणे आहे, त्यामुळे अत्याचार करणाऱ्याला ठेचून मारलं पाहिजे अशी भावना संभाजी भिडेंनी व्यक्त केली। सांगलीच्या मिरजकडून कुडचीला मृत जनावरांचे अवशेष घेऊन जाणारी गाडी अडवण्यात आली। यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते आणि गोरक्षक आक्रमक झाले। गोरक्षक कायदा असतानाही असा प्रकार घडतोच कसा असा संतप्त सवाल त्यांनी केला। अकोला शहराच्या पाणी पुरवठ्याचा मुख्य स्रोत असलेल्या महान धरणातील पाणी साठा केवळ 42%च राहिला आहे, तर उन्हाळ्यामध्ये बाष्पीभवनामुळे साठा आणखी घटण्याची शक्यता आहे। त्यामुळे पालिकेने जपून पाणी वापरावं असं आवाहन केलंय। बेजबाबदार डंपर चालकामुळे शहापूर शेणवे रस्त्यावर डंपरमधून खडी पडली। रस्त्यावर खडीचे ढीग पसरले, तर स्थानिक नागरिकांनी हातात झाडू घेऊन रस्ता साफ केला। अमरावतीमध्ये दुचाकीवरून जाताना दबा धरून ठेवलेल्या वाघानं दुचाकी स्वारावर हल्ला केला। या हल्ल्यात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला। यावेळी नरभक्षक वाघाला जेरबंद करावं अशी मागणी होऊ लागली आहे। मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठी राजकीय घडामोड घडलेली आहे। छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक असलेल्या 12 पैकी 6 संचालकांनी त्यांची साथ सोडली आहे। संचालकांनी आमदार सुहास कांदे यांना साथ दिली। पवनी उमरेड गऱ्हाणला अभयारण्यातील F2 वाघिणीनं पर्यटकांना भुरळ घातली आहे। F2 वाघिणीसह तिच्या 5 बछड्यांनी पर्यटकांना दर्शन दिलं। यावेळी बछड्यांची मस्ती आणि मुक्त संचार पाहून पर्यटक सुखावले। पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव घोडे या गावातील पाणंद रस्ते, शेतशिवार रस्ते खुले करण्यासाठी ग्रामस्थांनी महसूल प्रशासनाला निवेदन दिलं, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही। त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं। महाडच्या 12 वर्षीय तनय लाडने गेटवे ऑफ इंडिया ते अटल सेतू 17 किलोमीटर अंतर पोहून नवा विक्रम प्रस्थापित केला। तनयच्या या विक्रमी कामगिरीमुळे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय। गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील डोंगरगाव सडक या केंद्रावरील 10वीच्या इंग्रजीच्या पेपरच्या दिवशी विद्यार्थ्यांना दुसरीच प्रश्नपत्रिका मिळाली। विद्यार्थ्यांच्या तक्रारीकडेही दुर्लक्ष करण्यात आलं। याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी बोर्डाकडे अहवाल पाठवला। सोलापूर शहर परिसरात जास्तीत जास्त वृक्षारोपण करून 33% हरित क्षेत्र निर्मितीसाठी शहरातील उद्योजक, पर्यावरणप्रेमी संस्था आणि नागरिकांची आयुक्तांनी बैठक घेतली। यावेळी जास्तीत जास्त वृक्षारोपण करून हरित पट्टा विकसित करण्यासाठी सकारात्मक पावलं उचलावी असा निर्णय घेण्यात आला। नंदुरबार नगरपालिकेच्या मेनलाईनमधील एअर वॉलमधून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे। तलावपाडा परिसरातील हे चित्र आहे। नगरपालिकेनं मात्र याकडे दुर्लक्ष केलं। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी कांद्याची आवक कमी झाली आहे। एका महिन्यात जवळपास 5000 कांद्याच्या ट्रकची आवक झाली। कांद्याला सरासरी 1800 रुपयांचा दर मिळाला। आंबेगावच्या नागापूरमधील देवदत्त निकम या शेतकऱ्यानं 13 एकर शेतात द्राक्ष पिकवली। पिकवलेली द्राक्ष युरोप, चीन, बांगलादेश, श्रीलंका यासारख्या देशांमध्ये निर्यात केली जात आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना यातून लाखो रुपयांचा नफा कमावला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालं आहे। मात्र दुसरीकडे वन विभागाकडून नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली जाते। या प्रकरणी संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना योग्य ती तरतूद करावी अशी मागणी करत निवेदन दिलं। रब्बी हंगामात झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी चणा पिकाची लागवड केली। चण्याला बाजार समितीमध्ये 5600 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय, तर 5400 रुपयांचा दर सुद्धा मिळताना दिसतोय। त्यामुळे शेतकऱ्यांची आता 600 रुपयांची लूट होतीये।
मागील काही महिन्यांपासून हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढत चाललेल्या महागाईला आता ब्रेक लागलाय। मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये भाज्यांचे भाव घसरले तर लसणाचे भावही कमी झाले, त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला। वर्ध्यामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। सोयाबीनला गेल्या 10 वर्षातला सर्वात कमी भाव मिळतोय। आधारभूत भावापेक्षाही सोयाबीनला कमी भाव मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यात सध्या वांग्याचं पीक चांगलंच बहरलंय, मात्र वांग्याला बाजारभाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचं वांग्यातून अपेक्षित अर्थार्जन होत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे। लातूर शहराजवळील खाडगाव ते चांदपीर बाबा दर्गाची 4 दिवसीय यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली। यावेळी यात्रेची सांगता कुस्त्यांच्या दंगलीनं झाली। तब्बल 101 कुस्त्यांची दंगल यावेळी अनुभवायला मिळाली, तर विजयी मल्लाला चांदीची गदा देण्यात आली। मावळातील सांगीसे गावात कांबेश्वर महादेवाच्या महाशिवरात्री उत्सवात हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी दिंडी आणि मिरवणूक काढण्यात आली। गावातील आबालवृद्धांनी फुगडी झिम्मा खेळाचा आनंद लुटला। अकोल्यातील रुईखेड इथं बागाजी महाराज यात्रा मोठ्या उत्साहात पार पडलेली आहे। कपालेश्वर मंदिरातून कावडने आणलेल्या पवित्र जलानं बागाजी महाराज यांचा अभिषेक करण्यात आला। औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असं विधान करणाऱ्या अबू आझमी यांच्या विरोधात राष्ट्रवादीनं आंदोलन केलं। अहिल्यानगरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करत कार्यकर्त्यांनी आझमींवर कारवाई करण्याची मागणी केली। कोल्हापूरच्या चांदवडमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसनं धरणे आंदोलन केलं। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यासाठी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। चंद्रपूर शहर काँग्रेसनं कस्तुरबा चौकात महानगरपालिकेतील प्रशासक राजवटीच्या विरोधात धरणे आंदोलन केलं। यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत महानगरपालिकेची निवडणूक लवकरात लवकर घ्यावी अशी मागणी केली। जालन्यात काँग्रेसकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या अनुदानाचं वाटप तात्काळ करण्यात यावं अशी मागणी आंदोलकांनी केली। शेतातील सागवानची झाडं तोडल्याप्रकरणी रेल्वे प्रशासनावर कारवाई करावी या मागणीसाठी सांगलीमधील शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। येरळा नदीपात्रामध्ये तराफ्यावर बसून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अमरावतीमध्ये काँग्रेसनं धरणे आंदोलन केलं। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। बिहार राज्यातील बुद्ध गया इथं असणारे महाबोधी बुद्ध विहार हे बौद्ध धर्मियांच्या ताब्यात देण्यात यावं, तसंच बिहार राज्यातील बुद्ध गया मंदिर कायदा रद्द करावा अशी मागणी आंदोलकांनी केली। रायगडच्या महाडमध्ये युवा सेनेकडून आंदोलन करण्यात आलं। वाल्मिक कराडच्या पुतळ्याला जोडे मारत आंदोलकांनी निषेध वर्तवला। यवतमाळमध्ये मारेगाव इथं नियमबाह्य पद्धतीनं देशी दारू दुकानं सुरू करण्यात आली आहेत। या देशी दारू दुकानाला स्थानिकांनी विरोध केलाय, तरीही दुकानं बंद न झाल्यानं नागरिकांनी उपोषण केलं। मात्र तरीही दुकानं बंद न झाल्यानं शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला। पंढरपूर नगरपालिकेच्या आमसभेमध्ये ग्रामीण भागातील प्रश्नांकडे दुर्लक्ष करून शहरातील प्रश्न मांडण्यात आले। या प्रकरणी ग्रामस्थ आणि परिचारक समर्थक आक्रमक झाले। जशास तसं उत्तर देऊ असंही यावेळी त्यांनी सांगितलं। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। आमदार अबू आझमी यांच्या मुलाचा गोव्यात राडा पाहायला मिळालेला आहे। तर अबू आझमी यांच्या मुलानं राडा घातलेला आहे। कळंगूट परिसरामध्ये मोठा वाद झाल्याची माहिती समोर येते आहे। तर अबू आझमी यांच्या एका वक्तव्यानं काल वाद झाला होता, त्यानंतर आता त्यांच्या मुलाचा हा प्रताप पाहायला मिळाला आहे। अबू आझमींच्या मुलाचा गोव्यात राडा पाहायला मिळालेला आहे। तर समाजवादी पार्टीचे मानखुर्द शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी हे काल वादात सापडलेले होते। असं असतानाच त्यांच्या मुलानं गोव्यात राडा घातल्याची माहिती आहे। इंडिकेटर न दाखवता कारनं दिशा बदलल्यामुळे कळंगूट इथं मोठा वाद झाला। या प्रकरणी पोलिसांनी अबू आझमी यांच्या मुलासह इतरांविरोधात गुन्हा नोंद केलाय। फरहान आझमीसह इतरांना चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं होतं। दरम्यान BNS 35 अंतर्गत त्यांनी नोटीस जारी करून त्यांची सुटकाही करण्यात आल्याची माहिती आहे। मात्र त्यावेळची ही दृश्य आपण बघू शकतो, ज्या वेळेला त्यांनी राडा घातलेला होता या चौकामध्ये, त्यावेळेला मोठ्या संख्येनं इथं लोक जमल्याचं दिसतंय। यानंतर पुन्हा घेऊया 36 जिल्ह्यातील बातम्यांचा वेगवान आढावा। पुण्याच्या लोणी काळभोरमध्ये महिलांच्या 2 गटात फ्री स्टाईल हाणामारी झाली। किरकोळ कारणामुळे वादाचं रूपांतर हाणामारी झालं, तर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं वाद निवळला।
दरम्यान जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पुण्यात शिवसेना आक्रमक झाली. पुण्याच्या अलका टॉकीज चौकामध्ये वाल्मिक कराडचा पुतळा जाळत शिवसैनिकांनी निषेध नोंदवला. नागपूर महानगरपालिकेसमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मटके फोडत आंदोलन केलं. घर टॅक्स, पाणी बिलासह विविध नागरी समस्यांसाठी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. हडपसर पोलीस स्टेशनच्या मार्शलनं दाखवलेल्या सतर्कतेमुळे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचलाय. ओढणीच्या साह्यानं गळफास घेतलेल्या व्यक्तीला पोलिसांनी ओढणी कापून पुढील उपचारासाठी दवाखान्यात पाठवलं. पुणे शहरातील लोहगाव परिसर राज्यातील सर्वाधिक हॉटस्पॉट ठरलेला आहे. लोहगावात 39.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दुकानदाराला शिवीगाळ केल्यानं हकलवून दिल्याच्या रागातून 5 ते 6 जणांच्या टोळक्यानं ज्वेलर शॉपची तोडफोड केली. नागपूरच्या लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ही घटना घडली आहे. तोडफोडीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.